नमस्कार, मी संगीता. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त असं बेसनचा पोळा किंवा बेसनचा चिला किंवा धिरडं. तर त्यासाठी इथे मी 1.5 वाटी चणा पीठ घेतलेला आहे. त्यानंतर घेतला बारीक चिरलेला 1 वाटी कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, 4 मिरच्या आणि कोथिंबीर. तर मिरच्या तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ. आता थोडं थोडं पाणी घालून सर्व बेसन मिक्स करायचं आहे. जास्तही घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं बेसनचं पीठ मी इथे बनवलेलं आहे. तुम्हाला इथे ज्या पाहिजे त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. अशा पद्धतीचं पीठ बनवायचं आहे. त्यानंतर गॅसवर तवा ठेवून घेऊया, ज्यामध्ये आपण बेसनचा पोळा किंवा बेसनचा चिला बनवणार आहे. तवा थोडासा गरम झाला की त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया. सर्व पीठ परत एकदा मिक्स करून असं तव्यावरती सोडायचं आहे आणि सर्व व्यवस्थित डोश्यासारखं पांगवून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम पातळ आणि छानसा चिला तयार होईल. 1 ते 2 मिनिट शिजल्यानंतर त्यानंतर घालायचं आहे साईडने थोडंसं तेल आणि चिला पलटून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान एका साईडने चिला भाजलेला आहे. दुसऱ्याही साईडने 1 किंवा 2 मिनिट भाजल्यानंतर चिला पलटी करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान बेसनचा चिला तयार झाला आहे. बनवायला एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि खायला खूप चविष्ट लागते. आणि यामध्ये आपण ज्या पाहिजे त्या भाज्या आपण टाकू शकतो. त्यामुळे छोट्या मुलांना जर भाज्या आवडत नसतील तर त्याला अशा चिला बनवून त्यामध्ये पाहिजे त्या भाज्या तुम्ही देऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.